झोपण्याची सगळ्यांची वेळ झालेली आहे. आपल्या काळजाचा विषय आहे संघर्षोद्धा, बरोबर आहे. सगळ्यांच्या कमेंट्स घेतो मी. धन्यवाद वालतुरे सर, माझ्याबद्दल लिहिलंय, मी वाचत नाही ते. धन्यवाद. शिवाजी जाधव, सुरेंद्र यादव, सूरज गवळी, अनेक जण आहेत. सर्वांच्या कमेंट वाचतो नक्की भावानो. परंतु दादा, काय कसा अनुभव आहे आजचा थोडक्यात? अनुभव मी पहिल्यांदाच बोलतोय, तसं काही बोलण्यात मला काही एवढं येणार नाही. जसं मला नाही एवढं झालं. बरं, भावनिक झालेला आहे आपला मित्रांनो, बांधव. दादांना मी एकच म्हणू शकतो, पुत्र व्हावा साधूंना त्याचा तिने लेखी. नक्कीच. ऋषिकेश बेदरे पाटील सुद्धा म्हणतायत, काशी सर तुमच्याशिवाय मजाच नाही. ऋषी दादा, तुमची रूम अलग आहे ना आमची रूम बघा, ही किती भव्य दिव्य आहे. आज एवढी मोठी रूम आम्ही झोपतोय. काय सांगाल दादा? जय शिवराय सर्वांना. मग उमेश, धाराशिववरून. मी आज 3 वर्ष झालं दादाच्या लढ्यात सक्रिय कार्यकर्ता आहे. कारण मला सुद्धा वाटतंय की आपण समाजासाठी काम केलं पाहिजे. दादा एवढं आपल्या समाजासाठी झटतात, आपण कुठंतरी खारीचा वाटा आपल्याला मिळावा म्हणून आम्ही पण दादाच्या सोबती आज फिरत आहोत पश्चिम महाराष्ट्राच्या पूर्ण दौऱ्यासाठी. आणि विशेष म्हणजे तुम्हाला सगळ्याला सांगायचं तर, किरण भगत पशी आम्ही स्वतः होतो तिथं. किरण भगतला उचलून दादा आल्यावर आम्ही गाडीत ठेवलं आणि किरण भगतला दादाने हॉस्पिटलमध्ये नेले. आणि किरण भगतची प्रकृती एकदम व्यवस्थित आहे, त्यांनी स्वतः बोललेले आहेत. त्याच्यामुळे तुम्ही जसं काळजी करता तसं दादा स्वतः दौऱ्यातून माघारी येऊन किरण भगतला गाडीत टाकलं आणि म्हणलं आधी दवाखान्यात आपल्या सहकार्याला नेलं पाहिजे. एवढी दादाची काळजी आहे. त्याच्यामुळे पूर्ण सगळ्या महाराष्ट्रात येणाऱ्या 29 ऑगस्टला कोटीत समाजानं अंतरवालीमध्ये दाखल होणे ही महत्वाची गरज आहे. कारण असा योद्धा होणे पुन्हा नाही. नक्कीच. आपले पंढरपूरचे महेश पवार मराठा सेवक आहेत. धन्यवाद दादा. सगळ्यांच्या कमेंट्स वाचतो. सांगा, काय सांगाल सर आजचा अनुभव? जय शिवराय. मी बप्पा नावडे. मी काय कधी लाईव्ह बोललो नाही, पण एकच वाक्य बोलतो, समाजानं जपावे दादांना आणि दादांना जपावे समाजाला. असं प्रामाणिक नेतृत्व पुन्हा कधीही भेटणार नाही. त्यासाठी सगळ्या समाजाने 29 तारखेला 100% ताकदीने दादाच्या मागे उभं राहावे आणि दादाला उपोषण करू देऊ नये. कारण दादाची गरज आपल्याला खूप इथून पुढे म्हणजे लागणार आहे. त्याच्यामुळे आपण होईल तेवढं दादाला उपोषण करू देऊ नये. आपण ताकदीने सरकारला दावून देऊ की मराठा समाज हा आणखी पण एकत्रच आहे. 3 वर्ष झाली तरी पण तुम्ही काहीही केलं तर आम्ही मागितल्या हटणार नाही. त्याच्यामुळे जर दादानी पुन्हा एकदा जर हाक दिली तर आपण सगळ्यांनी पहिल्यापेक्षा 4 पटीनं मुंबईला जाऊ आणि सरकारच्या